स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीत पंक्ती, स्मरल्या मला ना तेव्हाच गीत पंक्ती, मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली, मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली, केव्हा तरी पहाटे. मराठी भाषा इतकी लवचिक आहे, इतकी गोड आहे. मधाचा थेंब जसा कानात पडावा तसा तो ओघळत ओघळत हृदयापर्यंत जाऊन पोचतो, अशी ही भाषा आहे. मराठी भाषेबद्दल मी काही वेगळं बोलायला पाहिजे असं मला वाटत नाही, कारण माझा जो सध्याचा बिझनेस आहे हा माझ्या मराठी भाषेवरच अवलंबून आहे. मराठी भाषेतले वेगवेगळे स्तर दाखवण्यामध्येच माझा सगळा वेळ जात असतो. मिठाच्या पाण्यात भिजवलेला रुमाल मी तेव्हापासून खिशामध्ये ठेवत असतो. स्टेजवरून हसताना हसवताना मधून मधून डोळ्यांना लावत असतो. टीकाकार म्हणतात की ओठावर जरी माझ्या हसू आहे तरी डोळ्यामध्ये करुणेचा आसू आहे. आणखी असं वाटलं की जे कोणी कलावंत टाळ्यावर नजर ठेवून असतात ते फारसे वाढू शकत नाहीत. त्यांच्या कलेला फटाका फुसका ठरतो, बंदुकीचा बारदे काढू शकत नाहीत. तेव्हापासून टाळ्या पडू लागल्या की मी लोकांकडे स्टेजवरून माझी पाठ वळवतो. माझी नजर असते, टाळ्यांकडे माझी नजर असते, हे न बोलताही त्यांना इथं कळतं. अशा वेळी माझा पार्श्वभाग बघून माझ्या मनात लोकांच्याबद्दल भलता शंका काढून लागतात. लोकांना अनावर हसू येतं, टाळ्यांचा पाऊस पडू लागतो. जन्माला आलो तेव्हा सटवीनेच पहिलीचा टाळी दिली असणार. विधी लकीत कोण आणि कसं पुसणार? कारण विदूषकी हा अखेर माझा धंदा आहे. रुपया अगदी चोख, अगदी बंद आहे. ही कविता कविवर्य श्री मंगेश पाडगावकर यांची आहे. ये क्या है क्या? पहले हमें सब भाषा और साहित्य, इनकी आज की दुनिया में इनकी क्या महत्वता क्या है, क्यों जरूरी है? जब जैसा कि राज जी ने कहा कि मैंने हमेशा ये कहा है कि लोगों को अपनी मातृभाषा आनी चाहिए. क्यों आनी चाहिए? ऐसी क्या बात है भाई? अब ऐसी अगर हमें भाषाएं आ गई, एक महाराष्ट्रियन फ्लुएंट हिंदी बोलने लगा और फ्लुएंट अंग्रेजी बोलने चला, हो गया काम. तो फिर ये भाषा, मातृभाषा जो है उसके आने की क्या जरूरत है और बहुत ज्यादा है. एक बात याद रखिएगा कि पेड़ जितना ऊपर जाए और जितनी उसकी डालियां और शाखें, ब्रांचेस दूर तक फैलें, उतनी ही जड़ें गहरी होनी चाहिए, वरना पेड़ गिर जाएगा. भाषा सिर्फ मैंने कहा और आपने समझा, आपने कहा और मैंने समझा नहीं है, ये इससे बहुत ज्यादा है. भाषा आपकी पहचान है. भाषा आपका अपनी जमीन से, अपनी धरती से रिश्ता है, अपनी संस्कृति से, अपने इतिहास से रिश्ता है भाषा. आप एक बच्चे को उसकी भाषा से काट दीजिए, वो अपनी संस्कृति से, अपनी तहजीब से, अपने इतिहास से कट गया. अब वो कहीं का भी हो सकता है या कहीं का भी नहीं रहा. ये बहुत जरूरी है. लेकिन कभी कभी मैं देखता हूं कि लोग अलग अलग भारत में ये बात करते हैं, इंग्लिश को साफ नहीं. हमको, हमारे बच्चों को मल्टीलिंगुअल होना चाहिए. हमारे बच्चे को इंग्लिश आनी ही चाहिए, बट नॉट एट द कॉस्ट ऑफ हिज मदर टंग. इसलिए कि वो दिन गए जब
इंग्लिश अंग्रेजों की जबान थी, वो अब उनकी जबान नहीं है, वो अब दुनिया की जबान है। वो हर जगह समझी जाती है। और अगर आपको दुनिया से डील करना है, दुनिया से कुछ रखना है, रख रखाव, तो आपको इंग्लिश आनी चाहिए, इसमें तो कोई शक ही नहीं। लेकिन उसके साथ आपकी अपनी पहचान, आपकी अपनी जड़ें बहुत जरूरी हैं, और वो आपको आपकी भाषा ही देगी। चलिए, आपने भाषा सीख ली, तो अब ये क्या जरूरी है कि भाई साहित्य भी पढ़ा जाए? साहित्य में क्या बात? साहित्य में एक बड़ी अजीब बात है, वो किसी भी भाषा का हो, जो अच्छा साहित्य है वो दो बातें बताता है जो दोनों एक दूसरे के खिलाफ है। एक बात ये बताता है कि दुनिया में कैसे कैसे अजीब लोग हैं, कैसे कैसे संस्कार हैं, कैसे कैसे जीने के ढंग हैं, कैसे कैसे रवाज हैं, रीतें हैं, कितने अलग हैं। और उसी समय एक और बात भी बताता है कि दुनिया के सारे लोग कितने एक जैसे। आपकी जो सरगम है भावनाओं की, वही 7 सुर है, वो किसी भाषा में बचे, किसी दुनिया के किसी कोने में बजे, सुर 7 है। यही जिंदगी है। हम में एम्पैथी पैदा होती है, हम में अंडरस्टैंडिंग पैदा होती है उन लोगों से जिनके शायद हम देश कभी नहीं गए, या वो अगर हमारे ही देश में है तो हम उनके घर के अंदर कभी नहीं गए। जो हिस्टोरियन है वो तो इतिहास लिखता है बादशाहों के, हुकूमतों के, राजाओं के, जंगों के। ये तो साहित्यकार है जो इतिहास आम आदमी का लिखता है। जब वो आपको एक घर की कहानी सुनाता है, ये कौन बताएगा? ये हिस्टोरियन थोड़ी बताएगा, साहित्यकार थोड़ी, ये इतिहासकार तो नहीं बताएगा, ये तो वही बताएगा। फिर आपको लगेगा कि हो सकता है इनका वर्ग अलग है, इनका धर्म अलग है, इनकी भाषा अलग है, इनके मुल्क में कुछ और दूसरे रीति रिवाज है, लेकिन इनके दुख सुख तो हमारे ही जैसे हैं। आप में इंसान से मोहब्बत पैदा होगी, आप इंसान को बेहतर समझेंगे। आप हर एक के घर नहीं जा सकते, हर कल्चर को पर्सनली जाके नहीं देख सकते, लेकिन एक अच्छा नॉवल, एक अच्छी शॉर्ट स्टोरी आपको उन लोगों से मोहब्बत करा देगी जिनसे अभी आपकी मुलाकात नहीं हुई। भाषा मरण्याची जी प्रोसेस आहे ती सुरू कधी होते त्याचा अंदाज कधी कधी बांधता येतो। भाषा बेइज्जत व्हायला लागली की भाषा मरायला सुरुवात होती, आणि आपली मराठी बेइज्जत होती ह्याची चिंता मला खूपदा वाटत राहते की मराठी बोलायला लाज वाटते। मध्ये मध्ये इंग्लिश बोललं की वाटतं लय भारी काहीतरी, म्हणजे मोराला पिसारा असतो तसा माणसांना इंग्लिशचा तोरा असतो, इंग्लिश बोलला तर आपण भारी आहे असं वाटत राहतं। तर मला तर खूप काळजी वाटते की आपण अभिमानाने बोललं पाहिजे। मोबाईल फोन केला की मला वाटतं सगळेजण ऐकत असू, फोन लागला नाही आउट ऑफ रीच असेल तर ते फोन ज्यानं कोणी मराठीत डब केले ते खूप फनी आहे, आणि पडझड कशी होते त्याचं एक ते उदाहरण आहे। तर फोन नाही लागला तर ते बाई तिकडून म्हणते की आपण ज्यांना फोन करत आहात, आपण ज्यांना फोन केलाय तो कोणाशी बोलत आहे असं बोलते। आपण ज्यांना फोन केला आहे तो कोणाशी बोलत आहे, त्यात उद्गार पण नाही, प्रश्न पण नाही, पण इथं काय नसलं तरी ते असं त्याचा उच्चार मराठी माणसाला असं कळतं की आपण ज्यांना फोन केला आहे ते कोणाशी बोलत आहे, ते आपल्यालाच विचारते। तर ते तर कोणाशी तरी बोलत आहे, ते हिंदीतून डायरेक्ट कोणीतरी केलंय, तर आपण ज्यांना फोन केला आहे ते कोणाशी तरी बोलत आहेत असं पाहिजे ते। पण आपण ऐकतो, आपल्याला बी काय वाटत नाही विशेष, आपल्याला मराठी माणसाला सवय, आपल्याला हिंदीत चालतं। उद्या आम्ही सगळ्यांनी हिंदी पिक्चर केलं तरी तुम्ही बघणार, मराठी नाही केलं तरी काय फरक पडणार नाही। त्यामुळे सगळी दिग्गज मंडळी आहेत म्हणून चिंता व्यक्त केली। आता प्रामाणिकपणे सांगायचं तर लहानपणी मराठी साहित्याशी सुद्धा फारशी गोडी लागली नाही। मग नंतर हिंदी चित्रपटात आली आणि तिथेही मराठी लेखन वाचन कमीच झालं, तरीही काही गोष्टी मनाच्या तळाशी घट्ट रुजून बसतात। विंदा करंदीकरांची देणाऱ्यांनी घेत जावे ही कविता त्यापैकी एक आहे। ही कविता म्हणजे फक्त शब्द नाहीत, ती एक मनाची अवस्था आहे। देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे। हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी।
सह्याद्रीच्या कडाकडून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे. रक्तामच्च्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्याशा भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. ही लहानपणीची आपली लहान मुलांची कविता होती. चिवताई चिवताई दार उघड. आठवतं ना? ती बदलली आता. असं म्हणतात की कावळा येतो म्हणतो चिवताई चिवताई दार उघड. आतून चिवताई म्हणते आज नको हे घरी येत. कविता बदलली आता, काय करणार त्याला आपण? आत्ताच्या काळातली चिवताई आहे ती. त्याच्यामुळे या सगळ्या कविता बदलत आल्या, परंतु जे जुन्या आपल्या सगळ्या कवींनी जे लिहून ठेवलंय हे खूप महत्वाचं आहे. आणि जे खरं तर मला सर्व कवी इथे मराठीतले आणता आले असते, पण कवींच्या तोंडून कविता ऐकण्यापेक्षा ज्यांनी कधी कविता फारसं म्हणण्याच्या भानगडीत पडले नाहीत अशी जर लोक कविता म्हणायला लागली तर ते जास्ती करून ऐकावं असं वाटतं. आणि म्हणून हे सगळे आज तारे सितारे इथे सगळे जमीपर आलेले आहेत. मी सर्वांचे मनापासून मी आभार मानतो.